झटपट पटापट आंघोळ करून नवीन कपडे घालून आम्ही निघालो स्वामींच्या मंदिराजवळ. कधीपासून मन होतं यायचं अक्कलकोटला, तर आज तिथे मी प्रत्यक्षात होतो. तर ही फिलिंग माझ्यासाठी खूप भारी होती. तर तिकडे मी एका आजीकडनं ठिका लावून घेतला. मग आम्ही आलो मंदिराच्या मेन दरवाजावर. तिथून आत गेलो. आतमध्ये आल्यावर जे मी स्वामींचं मंदिर, ते वटवृक्ष सिरियल किंवा फिल्ममध्ये बघायचो, ते आज मी समोरासमोर प्रत्यक्ष अनुभवत होतो. संडे असल्यामुळे गर्दी पण खूप होती. मग त्यामुळे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढू दिला नाही, पण मी कसा तरी दर्शनाचा छोटा क्लिप काढला. मग आम्ही दर्शन करून बाहेर आलो. खरंच दर्शन झालं, जे मला समाधान भेटतं ते काही वेगळंच होतं. मित्रांनो, तुम्ही जर अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला नसाल तर येऊन जा, खरंच खूप भारी वाटतं. मग आम्ही आलो बाहेर प्रसाद घ्यायला. तेवढ्यात तिथून स्वामींची पालखी जात होती, स्वामींचं नामस्मरण करत. तेही बघायला खूप भारी वाटलं. मग आम्ही थोडं बाहेर येऊन आलो, जिथे स्वामींची 27 फूट उंच मूर्ती आहे. तिथे येऊन आम्ही पाया पडलो आणि काही फोटोज काढले. मग आम्ही गेलो नाश्ता करायला. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. मग आम्ही जोर मारला मिसळवर. पोटभर नाश्ता करून आम्ही निघालो जिकडे स्वामी प्रकट झाले होते आणि जिकडे त्यांची समाधी आहे त्या जागेवर. 15 मिनिटं चालून आम्ही पोहोचलो स्वामीने घेतलेल्या समाधीच्या ठिकाणी. तिकडे सुद्धा लाईन खूप मोठी होती. तर तिकडे दर्शन घेऊन आम्ही आलो चोळप्पा महाराजांच्या वाड्याजवळ. तिकडे आज जाऊन स्वामींच्या पादुकाचं दर्शन घेतलं. तर नाश्ता करताना आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की स्वामींचं लवकर दर्शन झालं तर इथून आपण पंढरपूरला जाऊया. मग काय, गेलो एसटी स्टँडवर, पंढरपूरची एसटी पकडली आणि आम्ही निघालो पंढरपूरला. अक्कलकोट ते पंढरपूर 2 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो पंढरपुरात. तिकडच्या गल्ली गोळ्यातून रस्ता काढत आम्ही आलो चंद्रभागेच्या तीरी. खरंच खूप प्रसन्न वाटलं, कारण पंढरपूरला सुद्धा मी पहिल्यांदा आलो होतो. मग आम्ही चंद्रभागेच्या काठावर येऊन भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं. तिथून आम्ही निघालो विठ्ठलाच्या मंदिराकडे. आम्ही जरा घाई करत होतो, कारण संध्याकाळी 6ची आमची मुंबईला जाणारी एसटी होती. मग आम्ही मंदिराजवळ आलो, थोडेफार फोटो काढले. नंतर कळलं मंदिरात जाण्याआधी मोबाईल बाहेर जमा करावे लागतात, कारण आतमध्ये मोबाईल थोडाफार अलाउड नाही आहे. मग आम्ही विठ्ठलाचं मुखदर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आतमध्ये विठ्ठलाचं दर्शन हा अनुभव देखील माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता. विठ्ठलाला मोबाईलमध्ये कॅप्चर नाही करू शकलो, पण मनात मात्र नक्की कॅप्चर केलं. मग थोडं प्रसाद घेऊन शॉपिंग करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. संध्याकाळी 6ची एसटी पकडून आम्ही निघालो मुंबईला. तर तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि पेजला लाईक, कमेंट, रिशेअर करा. चला, बाय बाय.